Hello, friends. In our last lecture, we have seen that actually a letter to God, the lesson Letter to God, in which we have seen its introductory part before you read. It is followed by activity. Again, we have seen flow chart also. Nextly, it is all about first page. On a second page, we have seen a sample copy of a money order form. We have seen different sections in that particular form, how to fill that particular form, what kind of information is needed to be filled up, where we need our signatures. We have seen everything in detail. Now we are going to shift to the page number 3, on which we have to carry out certain activities and which is regarded to money order only. So it is these actually in the regarding this one we have two parts. Firstly, we have to carry out certain activities, and secondly, we have to complete some of the sentences. Now we'll do first activity. Now in this one, it is given like this: think about who will send money to and how much you might want to send money for a magazine subscription or a रिलेटिव्ह और अ फ्रेंड. या ठिकाणी आपणास एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. आपणास कोणास तर पैसे पाठवायचे आहेत, किती पाठवायचे आहेत, कसे पाठवायचे आहेत, या संदर्भात आपणास ही ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. यू माइट वॉन्ट टू सेंड मनी, आपणास पैसे पाठवायचे आहेत. फॉर व्हॉट रिझन? नाव मॅगझिन सबस्क्रिप्शन. एखादं मॅगझिनला आपण त्याचं सबस्क्रिप्शन पाठवण्यासाठी मनी ऑर्डर फॉर्मचा वापर करू शकतो. अगेन सेकंडली वी आर इन्फॉर्म ऑल्सो दॅट टू रिलेटिव्ह, आपले मित्र नातेवाईक यांना देखील आपण मनी ऑर्डर फॉर्मच्या दरम्यान या फॅसिलिटीचा वापर करून या ठिकाणी पैसे पाठवू शकतो. नाव विल सी सेकंड वन. or you may fill out form for with yourself as a sender. या ठिकाणी तुम्ही स्वतः हा फॉर्म भरू शकता अँड युअर पार्टनर ॲज अ रिसिव्हर. तुमचा मित्र त्या ठिकाणी त्या फॉर्मचा रिसिव्हर असेल, म्हणजे तुम्ही पैसे तुमच्या मित्रांना पाठवण्याकरता हा फॉर्म भरणार आहात. यूज अ पार्ट ऑफ द पॉकेट मनी अँड सबमिट द फॉर्म ॲट द नियरेस्ट पोस्ट ऑफिस टू सी हाव इट्स डन. आता याकरता तुम्ही पॉकेट मनी वापरू शकता आणि ती सबमिट तुमच्या आजूबाजूला जवळपास असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये तो फॉर्म घेऊन तो फॉर्म भरू शकता आणि या प्रकारे हे होऊन जाईल. सी हाव युअर पार्टनर एन्जॉयस गेटिंग मनी बाय पोस्ट. त्याला तुमच्याकडून पाठवलेले पैसे बाय पोस्ट ऑफिस बाय मनी ऑर्डर वेने जर त्याला मिळाले तर त्याला किती आनंद होईल. आता मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी तुमच्या पॅरेंट्सचं मार्गदर्शन तुम्हाला फॉर्म भरताना घेणे आवश्यक आहे, त्यांची परमिशन घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपणास पैसे पाठवायचे असल्यामुळे या ठिकाणी आपणाला पालकांचा सहभाग या ठिकाणी असणे खूप महत्त्वाचं आहे. ही एक प्रायोगिक तत्वावरती करण्यासाठी सांगितलेली ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पुस्तकात मेन्शन केलेली आहे. याच्यामुळं मुलांना फर्स्ट हँड नॉलेज त्या ॲक्टिव्हिटीचं येण्याकरता हाच या फक्त ॲक्टिव्हिटीचा उद्देश आहे. त्यामुळे मुलांनी याकरता आपल्या पालकांची पहिल्यांदा परवानगी घेणे खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. त्यांना सांगितल्याशिवाय या ठिकाणी कोणतीही ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे. नेक्स्ट वन, नोटीस दॅट ॲक्च्युली फॉर्म हॅज 3 पार्ट्स. आपण या फॉर्मवरती 3 पार्ट्स पाहतो. मनी ऑर्डर फॉर्म, द पार्ट ऑफ द ऑफिशियल यूज. पहिल्यांदा पाहिलं मनी ऑर्डर फॉर्म, त्यानंतर ऑफिस यूज करता त्यातला काही भाग वापरला जातो आणि लास्टली एक्नॉलेजमेंट. नेक्स्ट वन, अशा प्रकारे या ठिकाणी 3 विभागामध्ये हा फॉर्म विभागला गेला. व्हॉट वुड यू राईट इन अ स्पेस फॉर कम्युनिकेशन. सर्वात शेवटी आपण पाहिलं मनी ऑर्डर फॉर्ममध्ये या ठिकाणी स्पेस फॉर कम्युनिकेशन सर्वात शेवटी आपणास एक दिसते बोल की त्याच्यामध्ये स्पेस फॉर कम्युनिकेशन असा उल्लेख आहे. याच्यामध्ये शॉर्ट एखादा संदेश किंवा एखादा कम्युनिकेट पार्ट जो आहे तो या ठिकाणी मेन्शन करता येईल. ही जागा त्याकरता ठेवलेली आहे. अशा प्रकारे आपण परत एकदा रिवाईज करूया. या ठिकाणी मनी ऑर्डर फॉर्म कसा भरायचा याची माहिती समजली. त्यानंतर आपणास काय काय करता येतं, कुठे कुठे पैसे पाठवतात, कशासाठी पैसे पाठवता येतात हा एक भाग बघितला. या ठिकाणी एक मित्राला पैसे पाठवण्याकरता तुम्ही स्वतः सेंडर आणि तुमचा मित्र रिसिव्हर ही ॲक्टिव्हिटी देखील सांगितलेली आहे. पण याकरता तुमच्या पालकांचे परवानगी आणि मार्गदर्शन या दोन्हीची आवश्यकता आहे. मुलांनी वैयक्तिकरित्या ही ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे. नेक्स्ट वन, नोटीस.
आता या ठिकाणी आपण पाहिलं की याच्यामध्ये 3 भाग आहेत. त्याच्यामध्ये परत एकदा आपल्याला सांगण्यात आलं की मनी ऑर्डर फॉर्म, त्यानंतर ऑफिशियल यूजसाठीचा जो पार्ट आहे की जो फक्त ऑफिसमध्येच भरला जातो. त्या ठिकाणी एका ऑफिसरची सही असते. त्या ठिकाणी मगच त्याचा पुढची प्रोसेस त्या ठिकाणी होते. आणि शेवटी आपणास स्पेस फॉर कम्युनिकेशन या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये छोट्या संक्षिप्त रूपामध्ये आपणास संदेश लिहिता येऊ शकतो. Now we shift to the second, that is last activity in the introductory part. We'll see how it actually now complete the following statements. या ठिकाणी आपणास काही विधानं पूर्ण करण्याकरता दिलेली आहेत. So we have to complete some sentences here. In addition to the sender, the form has to be signed by. आता या ठिकाणी जो सेंडर आहे याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणाकोणाची सिग्नेचर त्या फॉर्मवरती असते. Now one of the witness is there, again one of the officer and the money who is going to receive. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 3 सिग्नेचर्स दिसतात. So in this one we can mention that signature of the witness, then official, and also of that particular who is going to receive that particular money. So in this way we have their signatures also. यामध्ये जो पैसे पाठवणार आहे त्या ठिकाणी एक या ठिकाणी आपणास एका साक्षीदाराची एक सही लागेल. त्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करणारा जो कर्मचारी असेल त्याची एक सही असेल आणि त्या ठिकाणी ज्याला पैसे मिळणार त्याची एक सही याच्यावरती दिसते. अशा प्रकारे वी हॅव सिग्नेचर्स देअर. Acknowledgement section of the form is sent back by office to dash after the dash signs. आता ह्याच्यामध्ये ॲक्नॉलॉजी फॉर्म जो आहे ज्याने पैसे पाठवलेले आहेत त्याच्याकडे तो फॉर्मचा थोडा भाग परत कट होऊन त्याकडे परत येतो की ज्याच्यामुळे त्याला समजतं की हे पैसे त्याने पाठवलेले पैसे ज्याला पाठवायचे आहेत त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे ॲक्नॉलेजमेंट सेक्शनमध्ये कसं आहे की जो फॉर्मचा शेवटचा भाग आहे तो कट होतो, परत त्याच्याकडे तो परत येतो की ज्याच्यामुळे त्याला समजतं की आपली ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याला पैसे ज्याचं पाठवायचे आहेत त्याच्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. So here we write this: the acknowledgement section of the form is sent back by the post office to the after dash the signs dash to the sender after the receiver signed it. To the sender after the receiver signs it. म्हणजे याचा अर्थ कसा होतो की ज्याने पैसे पाठवायचे त्याला तो परत येईल आणि ज्याला पैसे मिळाले त्यानं साइन केल्यानंतर. The space for communication section is used for to write short message. Next one, that the form has 6 sections. The sender needs to fill out. Out of this, sender has to fill nearly 4, and the section and receiver has to fill at least 2. त्याला 2 ठिकाणी सिग्नेचर करायचे आहेत. दॅट्स वाय ही हॅज टू फिल 2. अशा प्रकारे या ठिकाणी वी हॅव कम्प्लिटेड दिस पार्ट, दिस ॲक्टिव्हिटी. नाय विल स्टार्ट आवर लेसन इन अ नेक्स्ट लेक्चर. या ठिकाणी आपला संपूर्ण इंट्रोडक्टिव्ह पार्ट संपतो आणि या ठिकाणी आपण आता ॲक्च्युली धड्याला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. बिफोर दॅट विल ॲक्च्युली टेक अ क्विक रिव्ह्यू व्हॉट वी हॅव सीन इन टुडेज लेक्चर. नाव वन्स अगेन back to our actually topic. Once again we'll see the first page, and by that way we can revise thing. याच्यामध्ये आपण मनी ऑर्डर फॉर्म परत एकदा पाहिला. त्यानंतर आपणास काही ॲक्टिव्हिटीज सांगितल्या. त्याच्यामध्ये मित्राला पैसे पाठवण्यासाठी न्यूजपेपरचं मॅगझिन सबस्क्रिप्शन भरण्याकरता काही आपल्याला फिलिंग बँकसाठी सेंटेन्सेस दिलेले आहेत ते आपण कंप्लीट केले आणि या ठिकाणी हा पार्ट या ठिकाणी संपतो. आपण नेक्स्ट लेक्चरला ॲक्च्युअल टेक्स्टबुकचा जो पार्ट आहे, लेसनचा जो पार्ट आहे त्यालाच आपण सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी जी स्टोरी आहे ती खूपच इंटरेस्टिंग आहे, ते आपण पाहणार आहोत. थँक्यू. टुमॉरो विल सी इन नेक्स्ट लेक्चर. विल सी ॲक्च्युली अबाउट the lesson, the story which actually begins in this way. Thank you.